अहो मंडळी, तुम्ही पण त्यातले आहेत काय? रोजचं जेवण भाजी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी एकदा टम्म फुगलेली पुरी आणि छोलेचा बेत ठरवा आणि बनवायला सुरुवात करा ना मग. चला तर आज आपण बघणार हॉटेल स्टाईल छोले भटुरे कसे बनवायचे तर कमी वेळात कमी साहित्यात. चला रेसिपी सुरू करू. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब विसरू नका. त्यासाठी इथे मी रात्रभरासाठी इथं छोले भिजत घातलेले आहेत. तुम्ही 7 ते 8 तास भिजत घातले तरी चालतंय. आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते छोले. नंतर रात्रभरासाठी मी भिजत ठेवलेले होते. हे छोले पण भिजलेले आहेत. आता मी यांना कुकरला लावून घेते. यामध्ये छोले हे टाकून देते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करा आणि हा व्हिडिओ कोण्या शहरातून पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता छोले कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये टाकून देते पाणी. नंतर आता झाकण लावून घेते. इथे छोलेच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता पाहू आपले छोले शिजलेत का तर. इथे पाहू शकता आपले छोले पण असे शिजलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आता गॅस लावून घेऊन गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेले आहे. त्यामध्ये टाकून ते जिरे टाकल्याच्या नंतर असा बारीक चिरून घेतलेला असा भरपूर असा कांदा यामध्ये काप करून टाकून देते. कांद्याला गुलाबी रंग व्यवस्थित शिजून घ्यायचं. कांदा आपला लवकर शिजेल त्यासाठी मी यामध्ये थोडं मीठ ऍड करते. इथे रंग आलेला आहे आपल्या कांद्याला गुलाबी असा. आता 2 टोमॅटोची मी अशी प्युरी करून घेतलेली यामध्ये ऍड करते. परत मिक्स करून घेते. आणि तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं शिजून. कांदा आणि टोमॅटोची प्युरी ही नंतर टाकून द्यायचा एव्हरेस्टचा छोले मसाला. नंतर टाकून द्यायचं लाल तिखट, थोडी हळद आणि थोडा कांदा मसाला पण ऍड करते. मिक्स करून घ्यायचं. नंतर टाकून देते छोले. आणि नंतर गरम करून घेतलेलं पाणी टाकून देते यामध्ये आणि हलवून घेते. मीठ आपण अगोदर टाकलं होतं त्यामुळे नाही टाकायचं. आणि याला कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायचे. नंतर अशी बारीक करून घेतलेली कोथिंबीर यावर टाकून देते. हे 4-5 मिनिटं पण झालेले. आपले छोलेला आता गॅस बंद करून घ्यायची आणि आता घ्यायची ताटामध्ये खायला. आपले छोले बनवून तयार आहेत. आता आपण घेऊ भटुरे बनवायला. त्यासाठी मी इथं 1 वाटी मोठी मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये ऍड करते पोहे खायच्या चमच्यानं
1 चमचा दही यामध्ये ॲड 1.5 चमचा दही यामध्ये ॲड करते. नंतर टाकते खायचा सोडा आणि मिक्स करून घेते. थोडं चवीपुरतं मीठ पण यामध्ये ॲड केलेलं आहे. आता याचं कणिक मळून घेते. घट्टसर कणिक मळून घ्यायचं. हे इथं कणिक पण मळून घेतलेलं आहे. तयार आहे कणिक पण. खूप सोपी रेसिपी आहे. कणिक मळून तयार आहे. आता याचा एक गोळा थोडा छोटा तोडून घेते आणि आता बनवते. लहान मोठी पुरीसारखा आकार गोल कसा पण देऊ शकता तुम्ही. वाटलंच तर थोडा खाली मैदा लावला तरी चालतं. हे पाहू शकता, हे आकाराच्या इथे छोट्या छोट्या लाटून घेतली आहे मी बटोरी. आता बटोरे तळून घेऊत आपण. त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवून देते. आता गरम होऊ देते. त्यानंतर त्यामध्ये टाकून देते तेल. इथे तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी सोडून देते ही बटोरी. हलक्या हलक्या हाताने असं वरून थोडं दाबून घेते. वा, काय टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे ना. हे पाहू शकता तुम्ही. थोडी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. टम्म फुगून तयार आहे. आता मी यांना काढून घेते. तळून पण तयार आहे. तयार आहे इथे आपली अशी टम्म फुगलेली पुरी आणि छोले. वा, काय मस्त लागते ना. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.